माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागात शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि पात्रूड गावामध्ये आत्ताच उद्धव ठाकरे येऊन गेलेले आहेत आणि ह्या आजी जी आहेत ह्या आजींनी त्यांना राशन दुकानावरती जे साहित्य आलं धान्य आलं ते धान्य त्यांना दाखवलं। नेमकं काय आहे ही आजी तुम्ही त्यांना दाखवलं ते काय दाखवलं? हायब्रिड खराब आहे का? खराब आहे खराब आहे खराब। आणखी काय काय होतं? गहू तांदूळ आणि हायब्रिड तुम्ही काय दाखवलं त्यांना? काय म्हणले ते? ज्वारी ही हायब्रिड दाखवली। काय म्हणलात तुम्ही? मी म्हणलं का आमची दिवाळी अशी साजरी केली मंत्र्यांनी म्हणलं हायब्रिड देऊ ही म्हणले मी। म्हणजे ही तुमची दिवाळी अशा याच्यावर साजरी झाली? साजरी झाली बरं एवढं म्हणले त्यांना साहेबाला। खराब आहे का ते? खराब आहे खराब आहे। बरं नुशा आहेत त्याच्यात? नुशा आहेत। तुमचं नाव काय? इंदुबाई भगवान गजरे। काय मागणी काय केली त्यांच्याकडे तुम्ही? काय नाही मागणी केली फक्त म्हणलं आमचं अशी साजरी दिवाळी केली म्हणलं काय नाही मागणी मागली। आता ही धान्य चांगलं द्यायला पाहिजे का? मग आता कसं लोकाला कसं खायचं खायचं तरी कसं? दिवाळी साजरी केली का नाही तुम्ही? केली काय अशीच ह्याच्यावर केली ह्याच्यात तिखट मीठ दापाटी करून खाऊ घातली लेकरांना दिवाळीचं ही करून खाऊ घातली। आता काय मागणी काय तुमची? तुम्हाला काय वाटतंय धान्य कसं यायला पाहिजे? चांगले यायला पाहिजे धान्य राशनला लोकांना चांगलं लेकरं बाळ खातात व ही श्रीमंत लोक नाही तर लय कष्ट लोक आहेत तिथे सगळे कष्ट करून खाणारे मग कष्टाच्या लोकांना असलं खाऊन कसं असं तरी राहायचं कामाला। आणि हायब्रिड दिले? हायब्रिड दिली। ज्वारी पण नाही? ज्वारी पण नाही हायब्रिड दिली। पाऊस पडला होता अतिवृष्टी झाली लय झाली अतिवृष्टी नुकसान झालं काही? झालं की नुकसान सगळी शेती बसून राहिली। अनुदान भेटलं काही? काय 2-2 हजार रुपये काय नाही भेटलं अनुदान। 2-2 हजार पडला मला। एकंदरीत बघा या ठिकाणी ह्या टोपल्यामध्ये या ठिकाणी हे तांदूळ आणि गहू आहेत तर त्यामध्ये आपल्याला नुशा झालेले पाहायला मिळतंय आणि हीच माल जी आहे रेशनचा ही आलेला आजींनी उद्धव ठाकरे यांना दाखवला की या भागात अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये शेतकऱ्यांना शासन कशा पद्धतीनं माल देतं आहे ही आजीनं ठाकरेंसमोर व्यथा मांडली आणि त्यांची अशी मागणी आहे। आता काय मागणी आहे तुमची? आता सुरक्षित सगळं सांभाळावं लोकांना आणि धान्य सुरक्षित द्यावं सरकारने सांभाळायला नाही धान्य पाणी देऊन लोकांना चांगलं सांभाळा पाहिजे स्वतःच्या मुलासारखं त्यांच्या घरच्या बाया लेकरांनी खाल्लं असेल का खाल्लं असेल का मंत्रीच्या लोकांनी खाल्लं असेल का त्यांची दिवाळी किती गोड आमची दिवाळी अशी। दिवाळीचा सण कसा गेला? हे का असत रडत पडत असत शेताची काळजी करायची नुकसान झाली लेकरं बाळा पावसा पाण्यात कामं करायची घरी उतर काळजी पावसा पाण्यामुळं सारखं भीती जीवाला वाटायची ही चमकाल्यावर। नाव काय म्हणले तुमचं? इंदुबाई भगवान गजरे। इंदुबाई गजरे असं नाव आहे आजीचं आणि त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर हे धान्य दाखवलं आणि त्यांची व्यथा जी आहे या परिसरातली अतिवृष्टी झालेल्या भागात या आजी आहेत आणि त्यांनी ही व्यथा उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडले। कॅमेरामॅन रोहितसह मी श्रीराम क्षीरसागर TV9 मराठी धाराशिव भूम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।